कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. अंधश्रद्धा माणसं मानत नाहीत. म्हणजे अंधश्रद्धा ही कशावर ठेवावी, कशावर नाही ठेवावी ह्याचा पण विषय आहे, माहिती आहे. रात्रीच्या वेळी म्हणजे एक वेळ असतो, सुनसान जागा असते किंवा नदीचा ब्रिज असतो, नदी असते, कब्रस्तान असतं. ह्या ठिकाणाहून जर तुम्ही येताना चिकन किंवा मटण किंवा तळलेले पदार्थ, चिकन मटणची किंवा बिर्याणी वगैरे असे पदार्थ घेऊन जाता येता, त्यावेळी जरा जपून जावं. कारण का तिथे बरेच लोक आत्मे असू शकतात, अतृप्त आत्मे असू शकतात, माहिती का. आणि जेवण हे अतृप्त आत्म्यांना फार प्रिय असतं. चिकन, मटण, बोंबील, सुकट म्हणजे जे काही आहेत ते पदार्थ त्यांना फार प्रिय असतात. आणि ते पदार्थ आपण कधी पण वेळी अवेळी, आता तुम्ही म्हणताल काय सांगता मावशी तुम्ही, श्रद्धा अंधश्रद्धा. हे बघा, जिथे देव आहे तिथे दानव पण आहे. देवानी पण भूतं काढलेली आहेत, हो की नाही. हां, तर त्यामुळे आहे ना, देव आणि भूतं ह्यांचं आहे. म्हणजे काही ठिकाणी आहे तो भूतं असतात, पण ते आपल्याला आपल्या मागे किंवा आपण जर त्यांच्या टायमिंगमध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये जर सापडलो ना, तर आपल्याला नक्की त्रास होतो. आता बघा, एक गोष्ट सांगते तुम्हाला. आपण रस्त्याने चाललोय, एखादा माणूस चाललाय गाडीवर, गाडीवर चाललाय आणि अचानक तो चाललाय आपला जोरात, त्याला काही हे नाही. अचानक एखादं काळं कुत्रं येतं, एखादी काळी मांजर येते, ती आडवी जाते आणि त्याचा अचानक तोल जातो आणि तो माणूस जखमी होतो किंवा त्याचा कधी कधी मृत्यू पण होतो, माहिती. अशा घटना घडलेल्या आहेत. आणि तुम्ही आता हे बघताय, नवीन नवरा बायको जातात हनीमूनला, इकडे तिकडे फिरायला. जागा कशा असतात, किती जुन्या जागा असतात, वर्षाच्या जागा पडलेल्या असतात, माहिती. तिथं काय झालेलं आहे, काय घटना घडलेल्या आहेत, काही नाही. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला खूप जपावं लागतं, माहिती. काही दिवस तरी, वर्षभर तरी त्याला अशा ठिकाणी जाऊ द्यायचं. आता तुम्ही म्हणताल लोक जातात ना फिरायला, अहो जातात ना, खूप लोक जातात, मी म्हणत नाही. परंतु ते अशा ठिकाणी जातात की आपण गोव्याला गेलो समजा, तिथं फिरलो, तिथे 2-3 दिवस राहिलो, फिरलो आणि घरी आलो. पण तिथं अशा मोठ्या मोठ्या खाई नसतात, डोंगर नसतात आणि जंगल नसतं. दऱ्या, बापरे, दऱ्यांमध्ये लोक नवीन नवरा बायको नवरीला घेऊन दऱ्यात जातात. काय दरी बघायची? अरे काय दरी बघताय, आणि काय तुम्ही नदी नाले बघताय, आणि काय तुम्ही डोंगर कपाऱ्या बघताय. अरे जा ना, 2 घटका आपल्याला एकांत मिळावा म्हणून तुम्ही जा कुठंतरी छानशा ठिकाणी, हिल स्टेशनला जा. आता हिल स्टेशन पण म्हटल्यावर त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आलेले आहेत, की तिथं भरपूर लोक जातात येतात, नाही का. ते गाणं आहे ना रेखाचं, खंडाळा पन्हाळा उन्हाळा, काय बेंगलोरचा, उटी, म्हैसूर, काय आहे ना असं, ते सर्व हनीमूनची ठिकाणं आहे. हल्ली लोक कुठलच्या कुठे हनीमूनला जातात बाई, डोंगर दऱ्या, उंच कडे. अरे हे काय फिरणं आहे वे? अरे तुमचं लग्न झालेलं आहे, 2-4 दिवस एक तुम्हाला एक एन्जॉय, एक तुम्हाला एक एकांत मिळावा, एक तुम्हाला तेच दिवस असतात, माणूस म्हणतं. पण असं जायचं, कधी पण भर दुपारी उठून जायचं, रात्रीचं जायचं असं नसतं. त्याला पण वेळ काळ असते, माहिती आहे का. हल्ली लोकांना ना काही कळतच नाही, म्हणतात काय होतंय, आणि मग झाल्यावर प्रत्येक गोष्टीला टायमिंग जर चुकला आणि त्या फेऱ्यात आपण जर अडकलो ना, तर आपलं नुकसान हे होणारच आहे, माहिती. ठरलेलं आहे नुकसान. त्यामुळं कुठे पण जाताना, तुम्ही कुठे चालला आहात, कशी परिस्थिती आहे, अमावस्या आहे का पौर्णिमा आहे, कुठला वेळ कसा आहे, 3-3:30 म्हणजे असं भर दुपार 12ची वेळ, अशा रात्रीची संध्याकाळची वेळ 9, 10, 11, 12 अशा वेळा शक्यतो करून टाळल्या पाहिजेत. मध्यरात्र, माहिती. अशा वेळा शक्यतो करून टाळल्या पाहिजेत. आणि जास्त म्हणजे वशाट खाता कामा नये. वशाट म्हणजे
हे आपलं चिकन मटन बिर्याणी हे ते आपलं मस्त मज्जात नाही रे बाबा. आपल्या घरात काय खायचं ते खा, पण बाहेर रस्त्याने येताल तुम्ही, गाडी चालवत येताल, हे सर्व टाळलं पाहिजे. हल्ली रस्त्याला किती ॲक्सिडेंट होतात माहिती. अतृप्त आत्मे किती फिरत असतात. त्यामुळं सांभाळून जपून आपल्या जीवाला आपल्या शरीराला आपणच सांभाळलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? धन्यवाद.